नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगडच्या लोणेरे येथील क्रूर हत्याकांडातील आरोपी अनीस मालदार याच्या रायगड पोलिसांनी आवळल्या मुसक्या। न्यायालयाने आरोपीला 30 एप्रिलपर्यंत सुनावली पोलीस कोठडी। महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित लोणेरे येथील हत्याकांडातील आरोपीच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या। या प्रकरणातील आरोपी अनीस मालदार राहणार मालदारवाडी, जिल्हा रत्नागिरी याने तरुणीला अतिशय क्रूर पद्धतीने जीवे ठार मारले। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या तपासासाठी तब्बल 4 पथके कार्यान्वित केली होती। अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगड पोलिसांना आरोपीला ठाणे शहरातून जेरबंद केले आहे। आरोपीवर एट्रॉसिटी ऍक्ट नुसार देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। आरोपीला माननीय न्यायालयात आज पोलीस कोठडी मिळण्याकरता हजर केले असता 30 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात रविवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, अलिबाग। सर, काय नेमकं लोणेरेचं हत्याकांड प्रकरण आहे, कसा तपास आहे, आरोपीच्या बाबत काय आता स्थिती आहे सध्या? लोणेरेला ओंकार लॉजमध्ये एका महिलेची निर्गुण हत्या केली गेलेली होती। त्या हत्येचा आरोपी अनीस मालदार याला पोलीस गुन्हा दाखल झाल्यापासून शोधत होते। महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांची पथकं त्यासाठी कार्यरत होती। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलं। आज माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलेलं आहे। माननीय न्यायालयानं त्याला 30 एप्रिलपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्याचे इंट्रोगेशन्स केल्यानंतर तपासातला पुढचा प्रगती जो आहे किंवा फॅक्ट्स ज्या आहेत त्या उजेडात येणार आहेत। सध्या आरोपी कालच अरेस्ट झालेला असल्यामुळे तपास अत्यंत प्राथमिक स्थितीमध्ये आहे। थँक्यू। तपास पथकं साधारणतः किती मार्गावरती होती आणि कशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी रायगडच्या पोलिसांनी त्याला जेरबंद केलं? 8 ते 9 तपास पथकं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाण्याला, मुंबईला, नवी मुंबईला आरोपीचा शोध घेत होती। त्याला ठाण्यामधनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलेलं आहे। सर, आरोपीची आणि पीडितेची नेमकी ओळख कशा पद्धतीने होती? मला आरोपीला इंट्रोगेट करू द्यात, राईट? तेवढा पुरेसा वेळ नाही भेटलेला अजून। आपण न्यायालयाकडे किती दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती? 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती। न्यायालयानं सध्याची 30 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी दिलेली आहे। सर, मर्डर केस को लेकर आज प्रेस है, क्या बताएंगे किस प्रकार मर्डर का मामला जो है सामने आया था, किस प्रकार उसका तपास?